श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवरील आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. तो म्हणजे अधिक मासातील अध्याय, जे 1 ते 30 अध्याय होणार आहेत. जसं की आतापर्यंत आपल्या चॅनलवरती 1 ते 13 अध्याय आलेले आहेत. आजचा अध्याय आहे 14वा. तर 14वा अध्यायाचं जे कोणी म्हणजे अधिक महिन्यात जे पारायण ज्या महिला पुरुष वर्ग कोणीही करत असेल तर त्यांच्यासाठी पारायण स्वरूपात महात्म्यसुद्धा मी कथन करते. त्याचबरोबर सारांश स्वरूपात मी मराठीतसुद्धा अर्थ सांगितलेला आहे. तर अध्याय आपले ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अध्यायाचे शेवटपर्यंत शांत चित्ताने श्रवण करा. चला तर मग आपण श्रवण करूया. आधी सारांश स्वरूपात, मग महात्म्य स्वरूपात. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः भगवान विष्णूच्या कृपेसाठी लिहायचं आहे. चला तर मग अध्ययनाला सुरुवात करूया. अधिक मास महात्म्य अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. या 14व्या अध्यायात राजा अंबरीश, दुर्वास ऋषी आणि द्वादशीच्या व्रताने महान महत्त्व सांगितले आहे. या कथेतून अन्नदान, नम्रता, भक्ती, अतिथी सत्कार आणि भगवंतावरचा अखंड विश्वास याचा संदेश दिला आहे. दुर्वास ऋषी 60,000 ऋषींसह पृथ्वीवर भ्रमण करत होते. त्यांच्या मनात विचार आला की जो मनुष्य द्वादशीच्या दिवशी अन्नदान करतो तो खरोखरच धन्य आहे. त्याचे जीवन सफल होते. व्रत, तप, तीर्थयात्रा आणि दान याचे पुण्य जे असते ते द्वादशीच्या अन्नदानाने सहज मिळते. विशेषतः अधिक मासातील द्वादशी तर अत्यंत पुण्यदायी आहे. या दिवशी केलेले अन्नदान कोट्यवधी पापांचा नाश करते. हे विचार करत करत दुर्वास ऋषी राजा अंबरीशाच्या राजवाड्यात आले. राजा अंबरीश हा अत्यंत धर्मात्मा, विष्णुभक्त आणि दानशील होता. ऋषी आलेले पाहून तो अत्यानंद झाला. त्याने सर्व ऋषींना नम्रतेने वंदन केले, त्याचे स्वागत केले आणि भोजनासाठी आग्रहही केला. दुर्वासा ऋषींनी सांगितले, काल एकादशी असल्यामुळे आम्ही उपवास केला आहे. आता द्वादशीला योग्य वेळी पारण करणे आवश्यक आहे. आम्ही प्रथम स्नान, संध्या आणि पूजा करून येतो, मगच भोजन करू. राजा अंबरीशाने मोठ्या भक्तिभावाने त्यांची विनंती मान्य केली. ऋषी गंगा स्नानासाठी गेले. राजा अंबरीशाने मोठ्या प्रमाणात भोजनाची तयारी केली. सर्व व्यवस्था पाहून ते ऋषींची वाट पाहू लागले. पण वेळ जाऊ लागला. अगदी द्वादशी संपण्याची वेळ जवळ आली आणि ऋषी अजूनही परतले नव्हते. राजा मोठ्या चिंतेत पडला, कारण द्वादशीच्या ठराविक वेळी पारण करणे अत्यंत आवश्यक असते. जर पारण केले नाही तर व्रतभंग होणार होता आणि ऋषींची वाट न पाहता भोजन केले तर त्यांचा अपमान होणार होता. शेवटी धर्मशास्त्राचा विचार करून राजाने फक्त चरणामृत आणि तीर्थाचे थोडेसे जल ग्रहण केले, कारण ते पूर्ण भोजन मानले जात नव्हते. पण द्वादशीचे पारणही झाले असे समजले जात होते. इतक्यात दुर्वास ऋषी परत आले. त्यांना कळले की राजाने तीर्थग्रहण केले आहे. ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी राजावर आरोप केला की तू आम्हाला न विचारता आणि आमच्या आधीच भोजन केलेस. तुला अहंकार झाला आहे. तू आमचा अपमान केला आहेस. क्रोधाने थरथरत त्यांनी राजा अंबरीशाला शाप दिला की तू 100 जन्म गर्भवास भोगशील. राजा अंबरीश अत्यंत घाबरला, पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही. तो नम्रपणे उभा राहिला आणि मनोमन भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, हे प्रभो, मी तुमच्या भक्तीने हे व्रत केले आहे. ब्राह्मणांना तुमचेच रूप मानून अन्नदान केले, तरी ते माझ्यावरही हे संकट का आले? आता तुम्हीच माझे रक्षण करा. राजाची निष्कपट भक्ती पाहून भगवान विष्णू तत्काळ प्रकट झाले. त्यांनी दुर्वासा ऋषींना सांगितले की अंबरीश निर्दोष आहे. द्वादशीचे व्रत आणि अन्नदान अत्यंत श्रेष्ठ आहे. असे पुण्यवान भक्ताला शाप देणे योग्य नाही. भगवान म्हणाले, द्वादशीला ब्राह्मणांना पाणी दिले तरी महान पुण्य मिळते. अन्नदान केल्याने पूर्वजांचाही उद्धार होतो. अंबरीशाने धर्मरक्षणासाठी तीर्थग्रहण केले, त्यात त्याचा दोष नाही. दुर्वासा ऋषींनाही आपली चूक समजली, पण त्यांनी दिलेला शाप परत घेता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी शाप कमी केला व ते म्हणाले, 100 जन्माऐवजी आता फक्त 10 जन्मांचा गर्भवास राहील.
तेव्हा भगवान विष्णूंनी भक्तांसाठी स्वतः ते जन्म स्वीकारण्याचे ठरवले. पुढे ते विविध अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरतील असे सूचित केले. यात जलचर, वनचर, ब्राह्मण, राजा आणि शेवटी राम व कृष्ण अवतारांचा देखील उल्लेख आहे. हे ऐकून राजा अंबरीश आनंदित झाले. त्यांनी ऋषींचा सत्कार केला. सर्वांनी मिळून द्वादशीचे पुण्यकार्य पूर्ण केले. शेवटी भगवान विष्णू अदृश्य झाले आणि सर्व ऋषी आश्चर्यचकित झाले. या अध्यायातून मुख्य संदेश असा मिळतो की द्वादशीचे व्रत आणि अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. अधिक मासातील द्वादशी विशेष पुण्यदायी आहे. अभिमान न करता नम्रतेने धर्म कर्म करावेत. अतिथी, संत आणि ब्राह्मण यांचा आदर करावा. संकटातही भगवंतावरचा विश्वास सोडू नये. खरी भक्ती आणि निष्कपट भक्ती ही निराभिमानी असते. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी स्वतः धावून येतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणीरंगा मुनिमानस हृदयभृंगा नाम अनामातीत अभंगा निभंगा दुरिताते एका श्रोते सादर आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता परिसा आता कथानक ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवा ते विचारुनी निकता झाला तात्कालिक 60 सहस्त्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भुतळा मार्गी चालतात तयाला विचार आठवला मानसी ते धन्याहा कृतकृत्याशते प्राप्त जन्मफलम सर्वर्था गीत तसे तू स्थिर्त दत्त द्वादशी दिशेन कलायामपि द्वादशया मन्नदान करोति यः सौभाग्यवर्धतसे तस्या युनि वहयते पापकोटि सहस्राणि पापकोटि शतानि च विलयं याति देवशी मासेतिस्तोष्टं दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृतकृत्यतया नेपे सुफळतयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटने आदी करुणी साधिले त्याने द्वादशी या अन्नदाने करुण पाही सकळ सौभाग्य तो लाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेने कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी ही मळमासी विशेषा विशी जानिजे या एसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडते जयाते दिक्कतया ते जन्मोनिया जन्मायोनी केले काही आचार विचार पहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचा गौरवा जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी ते धन्य आचरती व्रतांते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयांते नातळे म्हणून धन्य तो अंबरीशी जो दाना माझी धनादिशी सकळ भुसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा त्या ते छळावया पाही आम्ही जातो सो लवलाही तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तेथे पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडतो ते ऐसे चित्ती विचारणा करुणी चालिल्या ऋषिराणा त्वरे पावला नृपभुवना केली गर्जना समस्ती जय जयकार रेचिनी घोषे एकता नृप संतोषे अति उल्हासे निजमानसे सामोरा येत नृपतयाते दंडप्राय लोटांगणी समजताते नमुनी बद्धहस्ते प्रवर्ते स्तवणी मधुरवचनी आनंदे ते धन्य या संसारी नर एकता आनंदी ती द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छित पदार्थ वरिधन वस्त्रासहित तयावरून कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही भुलते सी ग्रंथ घाली ती पाही म्हणती आमचा हात रिकामा नाही परता होई वटबावा
ऐसे जे ब्रह्मणाते धिक्कार असो तयांते, ऐसा नव्हे अंबरीश नृपनाथ परम भावार्थ विणवित, म्हणत धन्य आजीचा पर्वकाळ, माझा भाग्योदय झाला सफळ, घेऊनी समुदाय सकळ, गृहा पातला न प्रार्थिता, कोटी पर्वकाळ एकवटले, किंवा चंद्र सूर्य एकवटले, तोची फल आजी लाथले, दर्शन दिधले महाराजा, बोलोनी ऐसे मधुरवाणी, आसन दिधले समस्ता लागुनी, पूजा प्रकार आणवनी, पुरस्कार पूजनी अनुसरला, तव बोलता झाला ऋषी बोल, पोटी शुद्धेचे असे बंबाळ, तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ, विश्वत सकळ गमताती, कालची असे एकादशी, अवघा वेळ उपवासी, संधी साधून द्वादशी, पातलो ठायासी तुझ्या, शुद्धा हे पापिनी दारुण, सुचोनेती संध्या स्नान, पोटी पेटलिया जठरान्न, अन्न परान्न नेनेची, या लागी नृपनाथा वरिष्ठा, समुदायासी बरवंटा, अन्न ओगरी धर्मिष्ठा, अनिक वाटा नव जावे, 3 प्रहर झाली आनिशी, आम्ही जातसो स्नानासी, विलंब नाही स्नान संध्येसी, सत्वर माघारे येतोस, एकूण ऋषींचे उत्तर, मनी हर्षयुक्त नृपर, म्हणे कृतकृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा, आजी साधन द्वादशी, मी लाधलो परमकृतेसी, पार नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातलेती, तरी स्वामींचे दये करुण, सकळ पदार्थ अनुकूल जाण, परी असे एक विज्ञापन, कृपा घना परिसिजे, माझा तव अलोट नेम, जो हरिहरा ते दुर्गम, तो सिद्धी न्यावा जी सुगम, कृपा करुणी दातारा, तरी साधीजे साधन द्वादशी, विलंबन लावावा स्नानासी, न होता भानू उदयासी, भोजनासी बैसावे, हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी, तथास्तु म्हणे भेट गोसावी, समुदाय ऋषीराव, स्नानाते गेला ऋषींचा मेळा, नृप पातला त्वरे पाकशाळा, 60 खंडी अग्नगोळा, एकला कवळी दुर्वासू, इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ने पचविले षडस्त्र, राये सावरून स्नान संध्येस, देवार्चनास बैसिला, षोडशोपचारे पूजा अर्पणूया गरुडध्वजा, पंचमहायज्ञ महाराजा, करून बैसला निवांत, राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत, साधन वेळ तेने साधित, राव बनात गजबजला, म्हणून लवड सवडी दूत धाडिले अति तांतडी, ते लक्षणी या गंगेचे धडी, ऋषिया हाकारिले, एरीकडे गंगातीरी, अघमर्शन ऋषी करी, कोणी शिरोणी झाळा माझारी, स्नाने बरी सरिताती, कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ, जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती, ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतले झाले ते समयी, तव राजदूत पाहोन हृदयी, घाबरेपण बोलती, म्हणती महाराजा सत्वर, पाहात असे जी नृपवार, भोजनाते होतेसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया, प्रत्युत्तर न देती बापुडी, एक धरून नासिक बोंडी, एक उघडी करून शेंडी, लवड सवडी झाडीती, तव करून या अघमर्शन, दुर्वास बोले वचन, अद्यापि झाले नाही ध्यान, जप तर्पणी विद्युत, भानू उदय न होता, केवी अर्ध्य तर्पणाची वार्ता, जाऊनी सांगा नृपनाथा, विधी विधानात सारुनी येऊ, आम्ही ब्राह्मण नसो अण्णाथी, स्नान संध्या सारून परती, बैसावे येऊन पंक्ती, तैसे आमची स्थिती नसेची, जे न करीती संध्या स्नान, विधियुक्त तिळ तर्पण, तैसेची सारिती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती, शूद्रवत ते नरजाण, रवरवी तयाचे पितृगण, काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवन जन्माचे, तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक आकाश भोजनासी, सारोनिया नित्यनेमासी, सामुदायासी येतो स्वा, ऐसे ऋषींचे उत्तर ऐकून दूध परतले सत्वर, जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत, नृपे ऐकून वचनासी, परम संकोचित मानसी, म्हणे विघ्न दिसे द्वादशी, न साधे साधनासी, आजीपे, तरी उपाओ करावा कवण, परम कोपिष्ठ दुर्वास जाण, शाप देईल न लागता क्षण, परम विघ्ने उदिले हे, आजपर्यंत साधनासी पाही,
अपायो घडला नसे काही. अहो देवा हे काही, कैसी नवलाई उदेली, ऐसी चिंता करिता हृदयात, परम संचित नृपणात. तव संधी पातळी त्वरित, साधन वेळ द्वादशी. मग नृपे विचारून मानसी, करिता झाला महायज्ञासी. नैवेद्य अर्पून महाविष्णूसी, देवतीर्थासी प्राशिले. सिद्ध करून आयती, मार्ग लक्षती नृपती. स्वस्थ बैसलासे चित्ती, ऋषी मार्ग लक्षितसे. एलीकडे गंगातीरी, ऋषी ते जाणविले अंतरी. मग उठता झाला झाडकरी, समुदायासी ऋषीश्राव. परम लगबगे ते अवसरी, पातले नृपाचिया महाद्वारी. करुणिया जय जयकारी, म्हणे सत्वर सारी यज्ञाते. करुणी पंचमहायज्ञे, नैवेद्य अर्पी देवांते. उशीर झाला से भोजनाते, तुझ्या व्रताते नृपवरा. राये ऐकुनिया वचन, म्हणे सकळ विधी सारून. करुणिया तीर्थग्रहण साधन वेळा साधिली. आता भोजन मात्र असे उरले. ऋषी म्हणे आहा काय केले तू ते तव भोजन घडले. शेष उरले ते ब्राह्मणाते. तीर्थप्रसाद ग्रहण करिता, तरी भोजन समानची तत्वता. आम्ही न सेव्यूची आता, शेष अन्न नृपवर्या. तू तव परम सुज्ञराया, केवी आचरलासी हे क्रिया. म्हणून क्रोध कृषीवर्या, हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळ पाही आता, मज ऋषी ते उपेक्षून तत्वता. माझा महिमा तुवा नेनता, केवी या व्रता साधिले. क्रोधे थरथरा कापतसे, दोन्ही अधरपुटी हालतसे. सर्वांगी क्रोधे लावतसे, काय बोलतसे राया ते. गर्व झाला तुझ्या मानसी, मीच साधतो द्वादशी. तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म. ऐसा शाप ऋषी वदता, घाबरला झाला नृपनाथा. म्हणे केवूता उदेला अनर्था, म्हणून कापता थरथरा. पहा केवढा अनर्थ रायाते, अभिमान ओढवला तयाते. अभिमान न साहे भगवंताते, प्रिय तयाते निराभिमान. निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता. या लागी न धरिजे अहंता, जाणते पुरुषांनी. पुण्यमार्ग आचरता पहा हो, तेथे उत्पन्न झाला अपाव. म्हणून नाचरावे हा हो, क्षणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वाहिले, ते ऐका सावधान. भावविन देवाधिदेवो, केवी आतुडे पहा हो. परी केलिया कर्माचा निर्वाहो, देवाधिदेव संपादी. जैसे उत्तम भूमिसिकण, पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला घण, परी न जाय कण तेथीचे. तेवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपाघन वे ओसरता, पीक हाता लागत असे. म्हणून या अनन्य भावे, निराभिमाने कर्म करावे. तेची प्रिय कर रमाधवे, भावार्थ बळे करुनिया. असो आता हे समग्र, कथाभाग राहिला दूर. जर कर जोडून या नृपवर, उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवन अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिधला ओझा, हे ओधोक्षोजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी, तुवा तीर्थग्रहण करून पाही. माझे वचन असत्य नाही, भोजना बैसविसे आम्हाते. पहा केवढे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार. परिकृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा, आले समुदयासी मंदिरा. तरी माघारे दवडिता नृपवरा, अश्लाध्य वाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भुसूर, तयाचे अतिथ्य करावे फार. तो शवून तयाचे अंतर, आशीर्वचना ते घेई जे. रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही. तेने तो संतापून हृदय, अतःकरण शापितसे. जरी दयावया नाही धन, तरी बरवा कीजे सन्मान. परिवित्त असुनी न देववेदान, हे विहितपण साजेना. तरी थोडे अथवा फार, देऊनी तोषवावे अंतर. मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाहे. असंतुष्टता द्विजा नष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा, विधिवाटा आचरी जे. ऐसे कर्म अंबरीशी, करिता प्राप्त झाला नाश. मग हृदयी आठवी रामविलासा, केला ध्यास बहुतेने. मने वैकुंठवासी रमाधवा, धावा कैवारिया. केशवा मी तव अनुसरलो, जीव भावा. तुझ्या सेवा जगदीशा, ब्राह्मण तव तुझे मुख.
ऐसे जाणून या निष्ठंक व्रत आचरलो एकनिष्ठ. केवी हे अरिष्ट उदिले कवन पातकाचे राशी. म्हणून क्रोध आला तुझसी या लागी शापतसे ऋषी. कवन उपयासी करू आता तुझेची मुख हे ब्राह्मण. जनोनी मांडिले अन्नदान आणि तुझेची मुखे शापवचन. उचितपण केवी देवा तरी कृपाळू तो दिनोद्धार. ऐसे बोलती विधिहर तरी ऋषी वचनाचा वनवा थोर. शांत करी कृपाघणी हे देवादिदेव कृपाघना. दयाळुवा अघनाशना दिनोद्धारा पतित पावना. असुरमर्दना दयानिधी तू तव कृपेचा सागर. ऐसे वदता ते ऋषेश्वर तेथे ऐसे हे लहरी क्रूर. पातली हरिहरा न लोटे कवन पातकाचा ठेवा. मी तव अचरलोसे देवा म्हणून न एची करुणा. हृदयी केशवा तुझिया गर्भवासाचा चुकवावा पंथ. या लागी किजेन दान तपव्रत. तेथेही होत असे आघात तरी समूळ मात उघडे की. तरी दीनवत्सलता ते कैसे केऊ ती गेलीसे ऋषिकेशी. सांगपा आम्हा दिनासी विचारून मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान राया ते ओढवले महाविघ्न. तोची प्रत्यय मज लागून आला जाण तत्काळी. ब्राह्मण भोजे केले प्रथम दिवशी प्रचिती देखली प्राप्त काळासी. न येता न देता दुर्जनासी गाठी पडली तत्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभी केले. कारागृहात ते भोगिले अस्तमित अस्नात. प्रभून करी वचनान्याये खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावला लवला आहे रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भाव तात्काळ फळाला पहा हो. अंबिलिशात ते तोची न्यावो घडे पहावो अनयासे. मग करुण्या स्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ. सार्वतारात्मा जगन्नाथ कळले हृदयागत रायाचे. मने धावणे करिता ब्रीद पुढो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता केवी शांबे भूमंडळी. मग पावना ते टाकून मागे गरुडा ते सोडून वेगे. धावणे केली लागे वेगे उभी उभी अंतरेती उभा ठेला. एकीकडे नृप चक्र चुडामणी जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेवलासे ऋषी सानिधानी तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान तेज फाकले देदीप्यमान. एका एकी शेष शयन येऊन उभा ठाकला. राये पाहताच नयनी दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी स्तुतीस्तवनी अनुवादे. दुर्वांसे घातला नमस्कार उभा समुदायसी सत्वर. स्तुतिवादे जगदीश्वरा ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळ बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहून ते वेळी मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार. म्हणे परम कोपिष्ठ ऋषीश्वर निरर्थक शापिले. ऋषींची शापाचा वनवा जळू पाहे देह भावा. कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोणी. एकोणी नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा शापिला राणा अंबरीश. आधीच मलमासे विशेष वरी द्वादशी तिथी सरस. नृप आचरता निर्दोष तरी शापास आधार केवता. द्वादश पाराण्यस्तु तयोदान करिते तत्तयोः सागरे स्तुल्यभ्य सप्तभी सागरात्मजे. द्वादशा योदिनी प्राप्त तर्पण करुते प्रिये. जल तद्मृती भूय पितॄनामुपतिष्ठिते. द्वादश मन्नदान वे यः करोति सुधम्ये. तनेव तरिता सर्व नरकाच्छत पूर्वजः. द्वादशी ते ब्राह्मणाते उदक अर्पिले जरी त्याते. तरी फळ लाभे यज्ञाते. सर्वी स्वर्गी पितरांते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी पार नाही तयाची या पुण्यासी. मी जनार्दन संतोषी केवी तयासी आघातू. वरी केली अन्नदान तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती. ऐसी जे पुण्यतिथीस सी नृप आचरता पुण्यराशी. तरी केवी बाधिजे तयासी.
शापभये ऋषींच्या परी तपचर्या अगळा म्हणी. नेनोनी वदले शापवाणी, तरी स्वये मी चक्रपाणी. सोसीन जाचनी गर्भवास, ऐसे वचन केशवाचे. ऐकून ऋषी बोले साचे, शतजन्म गर्भवासाचे. वचन आमचे निघाले तरी उशापवाणी ऐक. वरीचे शून्य टाकी एक, शेष उरे जो दशक. तो आवश्यक भोगीजे, त्याही माझी चतुर्भाग रीती. दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे, दोन विप्र दोन विभूती. रामकृष्ण तरती जडमुड, ऐसा उशाप वदता वाचा. संतोष स्वामी दिनाचा, गर्भवास निरसिला रायाचा. स्वये तयाचा अंगीकारी, मग आनंदोनी नृपती. ऋषी मेळासी श्रीपती, साधोनी या द्वादशी तिथी. कौतुक रीती दावीत, विमान आणुनी तात्काळी. नृप उद्धरिला ते वेळी, ऐशी द्वादशी नव्वाळी. ऋषी मंडळी विलोकिती, समस्ती करून जय जयकार. निमित्त झाले शारंगधर, अदृश्य झाला सर्वेश्वर. इतुका प्रकार पै झाला, कथाभाग परम ऐकला. म्हणून श्रोतिया सकळा, श्रवणद्वारे पसरविला. एव संपला पंचपर्व. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ. पद्मपुराणाचे संबंध मनोहर सुत विरचित. चतुर्दशोऽध्याय गौडहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.